तर नाशिक महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री आता ॲक्शन मोडवर आल्या आहेत। नगर रचना विभागातील 16 अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या झाल्या। वरिष्ठ आणि कनिष्ठ अभियंत्यांची देखील बदली झाली। भूखंड घोटाळा आणि इतर अनेक कारणास्तव नगर रचना विभाग गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे। आरोग्य आणि इतर खात्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची यापूर्वी देखील बदली करण्यात आली आहे। आपण बघतोय नगर रचना विभागातील 16 अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। प्रांजल, काय अपडेट्स? सौरभ, काही दिवसांपूर्वीच मनीषा खत्री यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदाचा पदभार आज स्वीकारलेला आहे। दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलं होतं तक्रारींबाबत। यासोबतच महापालिका अधिकाऱ्यांची देखील बैठक घेत काम चुकारपणा सहन केला जाणार नाही, यासोबतच कोणतेही गैरकाम खर्च करू नका असा इशारा त्यांनी दिलेला होता। मात्र त्यानंतर आपण जर बघितलं तर तक्रारी या सुरू होत्या आणि या सर्व तक्रारींची दखल घेत आयुक्त खत्री आता ॲक्शन मोडवर आले आहेत। आपण जर बघितलं तर अगदी गेल्याच आठवड्यामध्ये आरोग्य असतील किंवा इतर खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या आणि आता थेट नगर रचना विभागातील 16 वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या या करण्यात आल्या आहेत। नगर रचना विभाग हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे। भूखंड घोटाळे असतील किंवा इतर अनेक कारणांमुळे वादग्रस्त असं सर्व कारभार नगर रचना विभागाचा ठरलेला आहे आणि याच सर्व प्रकरणांची दखल घेत आयुक्त खत्री यांनी या अधिकाऱ्यांच्या बदल्या या केलेल्या आहेत। एकंदरीत आपण बघितलं तर फक्त आता अधिकाऱ्यांच्या बदल्या खर्च करून चालणार नाहीत। हे जे काही आरोप होत आहेत, हे जे काही घोटाळ्यांबाबतच्या तक्रारी येत आहेत, याची खरं तर दखल घेणे, त्याची खरं तर आता चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। निश्चितच प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।